नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पक्ककोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. आपण महान क्रांतिकारी महिलांच्या संदर्भात, त्यांच्या राजकीय जीवनाच्या संदर्भातला विचार करत आहोत. महिला दिनाच्या निमित्ताने या विविध महिलांच्या ओळख पुन्हा एकदा जाणून घेणं एक प्रेरणादायी या स्वरूपात आपण त्याचा विचार करत आहोत. मित्रांनो, आजच्या या भागात महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडू यांच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. मित्रांनो, आपणास आठवतं की अवघ्या 13 वर्षाच्या सरोजिनी यांनी 1200 ओळीचे द लेडी ऑफ लेक नावाचं एक खंडकाव्य लिहिलेलं आहे. 1918 साली मद्रास प्रांतीय संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. 1919 अखिल भारतीय होम रूल लीग प्रतिनिधी मंडळाच्या सदस्य या नात्याने त्या इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या आहेत. 1930ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं आणि गुजरात येथे धारासनामधील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व अतिशय धैर्याने करणारे ह्या सरोजिनी नायडू 1942च्या चले जाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि जेलमध्ये गेलेल्या 1947 साली स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपालपदी निवड झालेल्या व्यक्ती, महिला प्रतिनिधी कोण? यस, सरोजिनी नायडू यांच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार. मित्रांनो, भारतीय महान क्रांतिकारी सरोजिनी नायडूंचा जन्म हा 13 फेब्रुवारी 1879ला एका बंगाली कुटुंबामध्ये झालेला. वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री, डॉक्टर आणि शिक्षक होते. हैदराबाद येथील निजाम कॉलेजची स्थापना त्यांच्या वडिलांनी केली होती आणि त्यांच्या वडिलांना नंतर प्रिन्सिपल पदावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर ते नॅशनल काँग्रेसच्या हैदराबादचे पहिले सदस्य बनले होते. आपली नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती आणि त्यांची आई वरद सुंदरी देवी. मित्रांनो, या वरद सुंदरी देवींकडनंच खऱ्या अर्थाने गान कोकिळा किंवा कविता लिहिण्याची जो छंद आहे ना, तो सरोजिनी नायडूंना आई वरद सुंदरींकडनं प्राप्त झालेला आहे. कारण वरद सुंदरी बंगाली भाषेमध्ये कविता करत असत. 8 बहीण भावंडांचा हा परिवार आणि त्या बहीण भावंडामध्ये सगळ्यात मोठ्या असलेल्या सरोजिनी नायडू. त्यांचा एक भाऊ वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. मित्रांनो, त्यांच्याबद्दल क्रांतिकारी होते हे आपण जाणून आहोत. त्यांना बर्लिन कमिटीत आपली महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली होती आणि 1937 साली त्यांना इंग्रजांनी मारून टाकल्याचंही आपल्याला माहित आहे. आणि सरोजिनी नायडू यांचे जे दुसरे बंधू आहे हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, एक प्रसिद्ध कवी, कथाकार, कलाकार होते. या व्यतिरिक्त आपणास माहिती आहे की ते नाटक सुद्धा लिहित होते. आणि त्यांची बहीण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना, एक अभिनेत्री म्हणून आपणास परिचित आहे. बालपणापासून सरोजिनी एक अत्यंत हुशार अशी विद्यार्थिनी म्हणून परिचित होते. अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व प्राप्त केलेलं होतं. मग ती भाषा उर्दू असेल, तेलुगू असेल, इंग्लिश असेल, बांगला असेल किंवा फारसी भाषा, याचं ज्ञान त्यांना अवगत होतं. वय वर्ष केवळ 12, त्यावेळेस त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या. मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी प्रथम स्थान मिळवलेलं आहे. देशाकरता स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनी यांच्या संदर्भात जर विचार केला तर मित्रांनो, गणितज्ञ आणि मनोवैज्ञानिक व्हावं असे त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती. पण सरोजिनी नायडू लहानपणापासून यांना कविता लिहिण्याचा छंद होता आणि लिहिण्याची ही आवड आपण बघितलं कुणाकडनं आलेली होती? त्यांच्या आईकडून त्यांना आलेली होती. बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहिली होती. त्यांच्या कविता आणि लिखाणाने प्रभावित होऊन हैदराबादचे निजाम देखील प्रभावित झालेले होते. त्यांनी सरोजिनी नायडू यांना विदेशात अध्ययन करण्याकरता शिष्यवृत्ती दिली होती. अगदी वय वर्ष 16च्या इंग्लंडमध्ये त्या गेलेल्या. प्रथम त्यांनी किंग्स कॉलेज लंडनमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यानंतर केम्ब्रिजच्या ग्रिटन कॉलेजमधून शिक्षण प्राप्त केले आणि त्या ठिकाणी मित्रांनो त्यांची भेट त्या काळातल्या इंग्लिशचे जे प्रसिद्ध कवी आहे ऑर्थर सायमन आणि एडमंड गोसे यांच्याशी झालेली होती. सरोजिनींना भारतीय विषयांना लक्षात ठेवून लिखाण करण्याची आणि डेक्कनची भारतीय कवयित्री होण्याचा सल्ला दिलेला होता. त्यानंतर महान कवयित्री यांनी आपल्या कवितेमध्ये प्रत्येक वेळेस पर्वत असतील, नद्या असतील, मंदिरे असतील, सामाजिक बाबी आहे यांना आपल्या कवितेमध्ये समाविष्ट करण्याची जी प्रेरणा आहे त्या ब्रिटिश लोकांकडनं त्यांना मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवयित्री झाली. त्यांच्या कवितेमुळे आज आपण पाहतो अनेक भारतीय लोकांच्या, लाखो लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी आपलं स्थान प्राप्त केलं आणि भारताची गान कोकिळा म्हणून आज ते आपल्याकडे प्रसिद्ध आहे. मित्रांनो, या सरोजिनी नायडूंच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात जर विचार केला ना
लक्षात येतं की इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची भेट राजुलू नायडू यांच्याशी झालेली होती. त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्यावेळी इंग्लंडमध्ये फिजिशियनचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या परिवारांच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी गोविंद नायडू यांच्याशी विवाह केला. या विवाहाला मान्यता नव्हती, पण वडिलांच्या प्रेरणेतून हे विवाह झाला. अनेकांकडनं त्यांना विरोधही पत्करावा लागला. या विपरीत परिस्थितीनंतरही त्यांनी आपलं वैवाहिक जीवन यशस्वी ठरवलं. विवाहाच्या पश्चात 4 मुलांच्या त्या आई झाल्यावर जयसूर्या, पद्मजा, रणधीर, लीलामणी अशी ही त्यांची 4 मुलं आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत. मित्रांनो, सरोजिनी नायडू यांच्या कन्या पद्मजा यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे की कवित्री त्या होत्या आणि शिवाय सक्रिय राजकारणात सुद्धा त्या उतरल्या होत्या. 1961 मध्ये पश्चिम बंगालच्या त्या गव्हर्नर देखील झालेल्या. मित्रांनो, अशा प्रकारे सरोजिनी नायडू यांच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात माहिती जाणून घेतल्यानंतर आपल्याला मूळ मुद्द्याकडे यायचं आहे की त्यांचं राजनीतिक जीवन कशा स्वरूपाचं होतं, स्वातंत्र्य संग्रामामध्ये सरोजिनी नायडू यांची भूमिका कशा स्वरूपाची होती, जी आमच्यासाठी, आम्हा महिलांसाठी एक प्रेरणादायी ठरणारी आहे. कविता लिहिण्यात त्यांचं प्रभुत्व होतं आणि साहित्याची जाणही त्यांना चांगल्या प्रकारे होती. आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतील, आपली प्राकृतिक सौंदर्य आणि इतर विषयांना आपल्या कवितेमधनं आणण्याचा आणि सुरेख पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर सरोजिनी नायडू यांनी. मित्रांनो, 1905 साली त्यांची बुलबुले हिंद ही कविता प्रकाशित झाली आणि त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये अधिक भर पडलेली आपण बघतो. एका मागोमाग एक सलग अनेक कविता त्यांच्या प्रकाशित झाल्या. वाचकांच्या मनामध्ये त्यांनी जागा निर्माण केली. सरोजिनी नायडू यांच्या प्रशंसकांमध्ये रवींद्रनाथ टागोर असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यासारखे महान व्यक्तिमत्व सुद्धा होते बरं. सरोजिनी नायडू आपल्या इंग्लिश भाषांमधून सुद्धा कविता लिहित असत. त्यांच्या कवितातून संस्कृतीचं अनोखं दर्शन आणि चित्र आपणास पाहावयास मिळत आहे. आणि अशा महान कवयित्रीची भेट भारताचे स्वातंत्र्य सैनानी असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झालेली आणि त्या भेटीनंतर त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजिनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याच्या विषयी सल्ला दिला होता. गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुद्धी आणि आपलं शिक्षण पूर्णपणे देशाला समर्पित करण्यासाठी सुचवलेलं होतं. शिवाय ते त्यांना हेही म्हणाले की तुम्ही कविता लिहा, पण क्रांतिकारक कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या लढाईत मध्येच लहान लहान गावांमधील लोकांना तुम्ही प्रोत्साहित करा, जेणेकरून वर्षानुवर्ष गुलामगिरीत अडकलेला सामान्य वर्ग जो आहे ना, तो मोकळा श्वास घेऊ शकेल आणि या समरात तो सहभागी होईल. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या कवितेच्या बळावर स्वातंत्र्य संग्रामात लोकांना प्रेरित करण्याचं काम सरोजिनी नायडू यांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. मित्रांनो, अशा प्रकारे सरोजिनी नायडू गोपाळ कृष्ण गोखलेंच्या सल्ल्याचा सखोल त्यांनी विचार केला आणि आपलं व्यावसायिक लिखाण जे होतं ना, त्यांनी बंद केलं आणि स्वतःला संपूर्णपणे राजकारणासाठी समर्पित करून 1905 साली बंगालच्या विभाजनाच्या वेळी महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या होत्या. विभाजनामुळे त्या खूप व्यथित झाल्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. भारताला स्वातंत्र्य मिळविण्याकरता एक निष्ठावान देशभक्ताप्रमाणे त्यांनी सतत प्रयत्न केले. सामान्य जनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याकरिता आणि संपूर्ण भारत त्यांनी पिंजून टाकला. लोकांमध्ये देशप्रेमाची जी भावना आहे ना, ती वाढीस लावण्याचा प्रयत्न करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर ते सरोजिनी नायडूंचं. सरोजिनी नायडूंनी मुख्यतः आम्हा स्त्रियांमध्ये जाऊन देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीकरता आपले क्रांतिकारी विचार त्यांच्यासमोर प्रकट केले. त्या सुमारास सरोजिनी नायडू महिलांमध्ये हे क्रांतिकारी विचार पेरत होते. त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या 4 भिंतीमध्ये कैद करून घेतलेलं आपल्याला ज्ञात आहे. त्या काळात महिलांची स्थिती अतिशय मागासलेली होती. चूल आणि मूल या पलीकडे तिला कोणतेही अधिकार नव्हते. अशा काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणे हे तर दूरच, पण स्वतःला घराबाहेर पाऊल ठेवण्याची सुद्धा स्त्रियांना परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत चूल आणि मूल सांभाळण्यास स्त्रियांची मानसिकता बदलण्याचं काम खरंच सोपं काम नव्हतं. पण या स्त्रियांना स्वातंत्र्य समरात येण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्यामध्ये हे कठीण जे काम होतं हे सांभाळण्याची जबाबदारी सरोजिनी नायडू यांनी केलेली आपण पाहतो. या गावागावात गेलेल्या स्त्रियांना त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांनी करून दिली, त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि एवढंच नाही तर महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांबाबत सुद्धा त्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी केलेला होता. मित्रांनो, 1916 मध्ये त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या संपर्कात आल्या.
गांधींच्या विचाराने प्रभावित झाल्या आणि विचारसरणी पूर्णपणे त्यांची बदलूनच गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानू लागल्या. गांधीजींपासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि आपली संपूर्ण ताकद त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात लावली. 1919 साली क्रूर ब्रिटिश शासनाने रोलेट ऍक्ट पास केल्याचं आपल्याला माहिती आहे आणि या अंतर्गत राजद्रोह दस्तऐवजावर कब्जा करणे अवैध मानण्यात आलेले होते. महात्मा गांधींनी या रोलेट ऍक्ट विरोधामध्ये असहकार आंदोलन केल्याचं आपल्याला माहिती आहे ना. या आंदोलनात सरोजिनी नायडूंनी पूर्णतः कुणाचं समर्थन केलं माहितीये? गांधीजींचं. गांधीजींच्या शांततापूर्ण नीतीचं आणि अहिंसावादी विचारांचं पालन करणाऱ्या ह्या सरोजिनी, या व्यतिरिक्त मॉन्टेग्यू जेम्स कोड खिलाफत आंदोलन असेल, साबरमती संधी सत्याग्रह असेल किंवा नागरिक अवज्ञा आंदोलनासारख्या विविध आंदोलनामध्ये देखील सरोजिनी नायडू यांनी गांधीजींचं समर्थन केलं. एवढंच नाही मित्रांनो, तर या सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये महात्मा गांधींच्या समवेत कारागृहात जाण्याचं धाडस सुद्धा करणारी जी स्त्री आहे ना, त्या सरोजिनी नायडू आहे. 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांना 21 महिने कारागृहात राहावं लागलं होतं. या दरम्यान त्यांना कित्येक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या. स्वातंत्र्य संग्रामाच्या दरम्यान त्यांनी कित्येक दिवस जेलमध्ये काढले. एक सच्चा देशभक्ताचं जे कर्तव्य आहे ना, ते कर्तव्य पार पाडणाऱ्या महिलांमध्ये जे नाव घेतलं जातं ते सरोजिनी नायडूंचं. मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष आणि राज्यपालाच्या स्वरूपात, भारताच्या पहिल्या राज्यपाल होण्याच्या स्वरूपात सरोजिनी नायडू आपल्याला ज्ञात आहे. सरोजिनी नायडू यांचं स्वातंत्र्य संग्रामातील योगदान असेल किंवा स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे क्रांतिकारी विचारांचा प्रभाव जो जनसामान्यांवर पडलेला होता, त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता वाढण्यास मदत झालेली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अतिशय प्रभावित झालेले होते. त्यांची प्रतिभा त्यांनी ओळखली. 1925 साली काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, 1932ला भारताच्या प्रतिनिधी या नात्याने त्या दक्षिण आफ्रिकेत देखील गेल्या होत्या. भारताच्या क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंची भारताच्या स्वातंत्र्याकरता भारतीयांद्वारे केल्या जाणाऱ्या अहिंसात्मक संघर्षाचे बारकावे सादर करण्यात आपली महत्वपूर्ण भूमिकाही त्यांनी बजावली होती. एवढंच नाही मित्रांनो, तर गांधीवादी सिद्धांताचा प्रसार करण्याकरिता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरिकेपर्यंतची यात्रा करणाऱ्यामध्ये सरोजिनी नायडू यांचे नाव घ्यावं लागतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशाच्या पहिल्या गव्हर्नर होणाऱ्या सरोजिनी नायडू आहेत. स्वतंत्र भारताच्या या पहिल्या गव्हर्नर होत्या. भारताच्या सर्वात मोठ्या राज्याच्या राज्यपाल होण्याची संधी, हा मोठा मान त्यांना मिळाला. मित्रांनो, सरोजिनी नायडू यांनी आपल्या महान विचारांनी आणि गौरवपूर्ण व्यवहाराने आपल्या राजनीतिक कार्याला सुद्धा उत्तम रीतीने पार पाडण्याचं कार्य केलं, ज्याचं स्मरण आजही आपणास होतं. कोणत्याही प्रकारचं महिलांना आरक्षण नसताना ही संधी प्राप्त करणं केवळ त्यांच्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने शक्य झालं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कठोर संघर्ष करणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी आणि महात्मा गांधींच्या प्रिय शिष्य असलेल्या सरोजिनी नायडू यांचा मृत्यूचा विचार जर केला ना, तर मित्रांनो, तो 2 मार्च 1949चा तो दिवस. कार्यालयामध्ये काम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि याच झटक्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे आपलं संपूर्ण आयुष्य या देशाला समर्पित करणाऱ्या, आपल्या जीवनामध्ये भरपूर ख्याती, गान कोकिळा म्हणून सन्मान पावणाऱ्या आणि लोकांकरता प्रेरणास्त्रोत असलेल्या अशा या महान विभूतीला मी नमन करते आणि थांबते. मित्रांनो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण एवढंच करूया की जेव्हा जेव्हा देशासाठी आपल्याला बलिदान करण्याची वेळ येईल किंवा जेव्हा जेव्हा आपल्या हाती जे शस्त्र नाही तर आपल्या लेखणीतनं सुद्धा आपण देशांच्यासाठी कार्य करू शकतो. जसं सरोजिनी नायडू यांनी आपल्या लेखणीतून लोकांना प्रेरित करण्याचं काम केलं. आपल्या कविता इतक्या त्या लयबद्ध असायच्या की त्यातनं लोकांनी त्या हळूहळू गुणगुणायला लागलेत आणि आज त्या गानकोकिळा म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाल्या. अशा या स्त्रीला नमन करते आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि एक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून इतर महिला भगिनींना सुद्धा अशी प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा. धन्यवाद.